गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक हे वाया गेले होतं. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देखील साचले होते. मात्र आता 8 दिवस उलटून गेले होते. आता शेतकरी आपल्या सोयाबीनच्या पिकाला काढण्याला सुरुवात केली होती. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास सुरुवात बी केली होती. मात्र रात्री आलेल्या अचानक पावसामुळे हे काढलेली सोयाबीन पाहू शकता आपण ज्याची संपूर्ण आता भिजून गेलेली आहे. आणि पुन्हा त्यामुळे पुन्हा जे आता जे पीक होतं ते पुन्हा शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आपण दिसून येते. ते संपूर्ण आता पिकाचं ओलं झालेलं आहे. रात्री अचानक पाऊस आला आणि त्या पावसामुळे ते संपूर्ण पीक आता जे आहे ते आता वाया जाण्याची शक्यता आहे. खरं तर पाहिलं तर मी आहे आता असं परत तालुक्यातील दाऊदपूर शिवारामध्ये आहे. ही कोकाटे यांची शेती आहे. आपण त्यांची आता काय सांगाल, रात्री अजून खरं तर गेल्या हप्त्यामध्ये पाहिलं तर मोठा पाऊस आला होता, अतिवृष्टी झाली होती, संपूर्ण पीक पाण्याखाली गेलं होतं. आता रात्री पुन्हा पाऊस आला आणि आता पीक काढलेलं होतं ते अजून पुन्हा आता रात्री पाऊस आले, काय कसं जाईल दुसरं सांगा? काय नाही, ते काल रात्री अजून मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळं सोयाबीनचं नुकसान झालं. पाण्याखाली असं भिजलेलं आहे. पुन्हा नंतर ते उगवायला चालू झालेलं आहे व ते हे सगळं नुकसान बुरा येऊन त्या सोयाबीनला हे बुरा आलेला आहे. काय सांगाल, या ठिकाणी पाहिजे सगळं सोयाबीन सगळी खाली गळायला लागलेली आहे. काही सोयाबीनचं पीक ज्या शेंगा ते उगवायला लागले. आता पुन्हा एकदा रात्री पाऊस पडलेला आहे. साहेब हे काय झालेलं आहे, समजा आमचं सोयाबीन अर्धा एकर काढून टाकलेलं आहे आणि हे उगवायची शक्यता आहे. उगवण्याची रात्री पुन्हा पाऊस पडला का? हो, रात्री पाऊस पडला आहे साहेब. समजा हे झाले नुकसान झाली साहेब. गेल्या हप्त्यात पीक पाण्याखाली होतं का? सगळे पाण्याखाली होतं. पंचनामे झाले नाहीत का अजून? नाही व्हायला. कुठं आता दिवाळी आता जवळ आलेली आहे, दसरा गेला असाच. हो ना साहेब. आता बघा ना येणं हे झालेलं आहे आणि दिवाळी कशी करावं कशी नाही हे आम्हाला पंचायत पडली साहेब. केलेला खर्च निघतोय का? नाही साहेब, नाही निघत नाही गेलेला खर्च. सगळं नुकसान होऊन बसले ना, काहीच नाही ना ह्याच्यात. आता सगळं पाण्याखाली गेल्यामुळे ते घुगरे झाल्यावर झालं आणि त्याचं काहीच नाही ना त्याला. आता त्याच्यामुळे काहीच करू शकत नाहीत ना. पंचनामे झाले अजून? नाही ना झाले अजून. पंचनामे झाले नाहीत, काही नाही साहेब. पंचनामे झाले नाही तिकडे अजून. ऐकण्यात नाही. आता काय केलं पाहिजे सरकारनं बरं? काय नाही, आता दिवाळीचं दसरा तर असाच गेला. आता दिवाळीचं तरी काहीतरी लेकरं बाळासाठी काहीतरी थोडंफार त्याने करायला पाहिजे. हे त्यांच्याच ह्याच्यावर येतात. आम्ही नुकसान तर झालेलीच आहे ना. आता काय तर या ठिकाणी पाहिलं ते कोकाटे आहे त्यांचे म्हणणं आहे की आता शेतकऱ्यासाठी सरकारनं मायबापनं काही केलं पाहिजे. अजून बी या ठिकाणी पाहिजे सरकारनं पंचनामे केले नाही. तर आता दसरा होऊन गेलेला आहे आणि दुसरी दिवाळी आता काही दिवसात येऊन ठेपलेली आहे. मात्र या सरकारने तात्काळ पंचनामे करून काहीतरी अनुदान द्यावं अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.